क्लिअर आहे. 12th मध्ये मॅथ पार्ट 1 आणि मॅथ पार्ट 2. मॅथ पार्ट 1 मध्ये आपल्याला टॉपिक आहेत मुलांना. फर्स्ट आहे मॅथमॅटिकल लॉजिक, लिहायचं नाही आपल्याला, बघून घ्या मुलांना. सेकंड असणार आहे मॅट्रायसेस. थर्ड असेल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. फोर्थ असणार आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. चॅप्टर नंबर 5 आहे तुमचं वेक्टर्स. चॅप्टर नंबर 6 लाईन आणि प्लेन. आणि चॅप्टर नंबर 7 लिनियर प्रोग्रामिंग, LPP हे शॉर्टकट असतं टॉपिकचं नाव. तसंच आपल्याला मॅथ पार्ट 2 मध्ये जो फर्स्ट टॉपिक आहे तो आहे डिफरन्सिएशन, किंवा त्याला आपण डेरिव्हेटिव्ह पण म्हणतो. NCERT मध्ये डेरिव्हेटिव्ह नाव आहे, आपल्याला या ठिकाणी डिफरन्सिएशन आहे. सेकंड टॉपिक आहे AOD, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. थर्ड टॉपिक असणार इनडेफिनाइट इंटिग्रेशन्स. इंटिग्रेशनचे 3 टॉपिक आहेत मुलांना. जसे थर्ड असेल फोर्थ मध्ये डेफिनाइट इंटिग्रेशन. फिफ्थ चॅप्टर असणार आहे तुमचं या ठिकाणी ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन्स. 6 टॉपिक असेल डिफरन्शियल इक्वेशन्स. आणि या ठिकाणी 7th, ठीक आहे, क्लिअर आहे. पहिला कुठला आहे डिफरन्सिएशन्स, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इनडेफिनाइट इंटिग्रेशन्स, डेफिनाइट इंटिग्रेशन्स. त्याच्यानंतर 5th नंबरचा ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन्स. 6 नंबरचा डिफरन्शियल इक्वेशन्स, ठीक आहे. 7 नंबरचा टॉपिक आहे मुलांना बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन्स. आणि 8 नंबरला आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स. तर असे आपल्याला टोटल 15 टॉपिक्स आहेत, ठीक आहे. आता याचं वेटेज जर बघितलं बोर्डसाठी मुलांना 50-50% वेटेज असतं. 50% तुमचा पार्ट 1 असेल आणि 50% तुमचा हा पार्ट 2 असणार आहे. तसं CET ला पण सेम प्रोसेस आहे. CET ला पण पार्ट 1 वरचे 50% क्वेश्चन असतात आणि पार्ट 2 चे पण किती असणार आहे त्या ठिकाणी 50% क्वेश्चन असणार आहेत मुलांना. म्हणजे पकडून चला आपल्याला इतर जे 20 क्वेश्चन येणार आहेत, इकडचे पण 20 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. टोटल आपल्याला 40 क्वेश्चन असतील. कशाचे? 12th स्टँडर्डचे. बा MST CET मध्ये 2027, ठीक आहे, तुमची एक्झाम कधी असणार आहे 26-27 मध्ये. तर याच्यासाठी तुम्हाला टोटल मॅथमॅटिक्ससाठी 50 क्वेश्चन असतात. 50चे 10 क्वेश्चन तुमचे 11th स्टँडर्डचे असणार आहेत आणि 40 क्वेश्चन तुमचे हे 12th स्टँडर्डचे. जरी तुमचं 11 प्रॉपर झालं नसेल किंवा तुम्ही प्रिपरेशन चांगल्या पद्धतीने केलं नसेल तरी तुमचं 80% सिलेबस अजून तुमच्या हातात आहे. म्हणजे 80% मार्क तुमचे हे 12th वर डिपेंड आहे. 20% कशावर आहे तुमचे 11th, कारण आपला एक क्वेश्चन किती मार्क्सचा असतो 2 मार्क्सचा असतो. म्हणजे 20 मार्क हे 11th स्टँडर्डचे असतील आणि 80 मार्क तुमचे 12th स्टँडर्डच्या सिलेबसवर असेल. आणि हा जो पोर्शन असतो हा पुन्हा रिवाइज केला जातो. 11चे आपल्याकडे मुलांना 10 टॉपिक्स असणार आहेत आणि 12चे किती झाले इथे 15 टॉपिक्स. तर असा आपला सिलेबस हा CET साठी 25 टॉपिक्स असेल, ठीक आहे. आणि JEE साठी जर पकडलं आपण तर हाच मुलांना 11th मध्ये 19 प्लस हा 15 बनतो. एवढे टॉपिक्स त्या ठिकाणी 34 टॉपिक्स त्या ठिकाणी असतात मुलांना. कशासाठी? JEE साठी, JEE मेन, ठीक आहे. यासाठी आपल्याला 11चे पूर्ण करावं लागतात आणि 12चे पण पूर्ण करायचे आपल्याला. क्लिअर आहे. पण CET साठी आपल्याला 11चे फक्त 10च टॉपिक करायचे. ते 10 टॉपिक्स कुठले आहेत आपल्या 11चे? जसं आपण बघितलं ट्रिग्नॉमेट्री आहे मुलांना, ट्रिग्नॉमेट्री 2 आहे, राईट. त्याच्यानंतर स्ट्रेट लाईन आहे, सर्कल आहे, कोनिक सेक्शन आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे. प्रोबॅबिलिटी हे तुमचे पार्ट 1 चे झाले. पार्ट 2 मध्ये कॉम्प्लेक्स नंबर आहे, राईट. त्याच्यानंतर परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन्स, फंक्शन आहे, लिमिट आहे, कंटिन्युटी आहे. तर इकडचे तुमचे 5 टॉपिक्स आणि इकडचे असे 5 टॉपिक्स. किती टॉपिक्स बनणार आहेत आपले 10 टॉपिक्स. कुठले असणार आहेत 11th स्टँडर्डचे. हे टॉपिक्स पुन्हा आपण डबल घेणार आहेत मुलं. जरी काही मुलं 11th ला नसतील किंवा असतील किंवा त्यांचं एवढं डीपमध्ये प्रिपरेशन झालेलं नसेल, त्यांचं पुन्हा रिकॅप ते टॉपिक्स घेतले जातात. जसं जसं आपला सिलेबस संपत येईल तसे 11चे पण पॅरलली काही टॉपिक्स त्या ठिकाणी रिवाइज केले जातात. आणि इन बिटवीन जसं आता मी पेअर ऑफ स्ट्रेट लाईन चालू करणार आहे आपल्याला, ठीक आहे. आपला 12th स्टँडर्डचा कुठला टॉपिक आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, 4th टॉपिक आहे. मग हा 4 टॉपिक चालू करत असताना मी 11चं स्ट्रेट लाईन पण तिथं रिवाइज करणार. म्हणजे आपलं फर्स्ट लेक्चर जे पण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं असणार आहे त्यामध्ये तुमचा 11चं काय कव्हर होणार आहे स्ट्रेट लाईन तिथे तुमचा रिवाइज होऊन जाणार, ठीक आहे. तसंच जसं मी मॅट्रायसिस 12चा चालू करेल त्यावेळेस 11चा डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसिसचं पण तुम्हाला त्या ठिकाणी थोडं डिटेल्समध्ये सांगितलं जाईल मुलांना. त्याचं किंवा त्याचं स्पेशल लेक्चर त्या ठिकाणी घेतलं जाईल JEE पॉईंट ऑफ व्ह्यूने. डिटर्मिनंट्स आणि मॅट्रायसिस जो 11चा आहे
जे पॉईंट ऑफ व्ह्यू एखादं लेक्चर तुमचं विकेंडला त्या ठिकाणी घेतलं जाईल. म्हणजे 11चे पण पूर्ण टॉपिक्स तुमचे पुन्हा कव्हर होतील आणि 12चा तर सिलेबस स्टेप बाय स्टेप सगळं आपण घेणारच आहोत. आता आपल्या सिलेबसमध्ये काय काय कव्हर करायचंय, आपल्याला टार्गेट आहे मुलांना आता 12th स्टँडर्डचे 15 टॉपिक्स. कुठलाही टॉपिक शिकवत असताना आपल्याला टेक्स्ट बुक प्रॉपर तुमचं होणार आहे. म्हणजे असं काय कन्सिडर ना करू की फक्त जेई, फक्त सीईटी, फक्त टेक्स्ट बुक. ठीक आहे, तुमचं टेक्स्ट बुकचे सगळे कन्सेप्ट घेतले जातील. प्लस सेकंड असेल तुमचे त्या कन्सेप्ट रिलेटेडचे एमसीक्यू पण घ्यायचे आपल्याला. मॅक्झिमम फोकस कशावर असेल आपला, मल्टिपल चॉईस क्वेश्चनवर असणार आहे. प्लस एक्सरसाइज मधले जे डिफिकल्ट वाटतात, ठीक आहे, स्टुडंटला जे डिफिकल्ट आहेत, खूप इझी वाले क्वेश्चन तुम्ही करू शकता ना, त्या टाईपचे क्वेश्चन तर मी कन्सेप्ट एक्सप्लेन करताना सांगणार आहेत. म्हणजे एक्सरसाइज मधले मेजॉरिटी तुमचे डिफिकल्ट क्वेश्चन पण त्या ठिकाणी घेतले जातात. कारण 11ला कसं होतं मुलांना, तुम्हाला बोर्डची काही एक्झाम नव्हते, कॉलेजची एक्झाम होते ना, कमी पडले जास्त पडले, ज्या मुलांनी डेडिकेशन अभ्यास केला असेल त्याला चांगले पडले असतील. पण 12th स्टँडर्डला कंपल्सरी सगळ्यांना बोर्ड आहे, त्यामुळे बोर्डचं पण मार्क्स इम्पॉर्टंट आहे. त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं तुम्हाला बोर्डचे पण सगळे कन्सेप्ट कशा पद्धतीने लिहायचं हे सगळं सांगितलं जाईल. ठीक आहे. आणि सीईटीचे पीवाय क्यू का जास्त लक्ष द्यायचं. जे पण आपल्याकडे क्वेश्चन घेतले जातील हे प्रिव्हियस इयरचेच घ्यायचे आपल्याला, आणि ट्राय करायचं आहे 2020 ते 2025 पर्यंतचे आपल्याला क्वेश्चन आता सध्या अवेलेबल आहेत आपल्याकडे. ठीक आहे, 25चे तर आता ऑलरेडी मी रेकॉर्डेड लेक्चर पण तुम्हाला भेटून जातील. लास्ट इयरचे क्वेश्चन जसं आपला क्रॅश कोर्स आहे तो पूर्ण रेकॉर्ड केलेला आहे. 25चे त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन पण भेटून जातील विथ डिटेल सोल्युशन. बाहेर तुम्हाला क्वेश्चन भेटतील, सोल्युशन पण भेटेल, पण ते कन्सिडरेशन वालं सोल्युशन राहतं की एक स्टेप नंतर तिसरी स्टेप, 5वी स्टेप अशा टाईपमध्ये. मग ते वीक मुलं, ॲव्हरेज मुलांना लक्ष देत नाही. थोडे हुशार मुलं असतील तर ते लिंक लागतं. पण आपण जे सोल्युशन प्रोव्हाइड केले त्याच्यामध्ये डिटेल्स अनालिसिस प्लस कसा विचार करायचा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी ते पण सांगितलेलं आहे. म्हणजे पकडून चालू 2 तासाचं लेक्चर असेल तर 20-25च क्वेश्चन झालेले असतील, पण ते डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले असणार आहे. तर क्लिअर आहे, तुमचं बोर्डचं पण कव्हर होणार आहे, सीईटीचे एमसीक्यू पण घ्यायचे, आणि जेई मेनला जे प्रिव्हियस इयरला जे कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन असतात ते पण आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे. ठीक आहे, लक्षात येत आहे का? म्हणजे तुमचे तिन्ही टाईपचे क्वेश्चन या ठिकाणी कव्हर होतील मुलांना. आता थोडं टाइम ड्युरेशनचं पण सांगतो. म्हणजे टॉपिकचं समजलं ना, बोर्ड कव्हर होणार आहे, सीईटी पण कव्हर होईल, आणि जेईची पण बऱ्यापैकी आपण क्वेश्चन्स त्या ठिकाणी ऍटलीस्ट कन्सेप्ट बेस्ड घेणार आहेत, जेणेकरून तो क्वेश्चन सॉल्व्ह केला तुम्हाला हेल्प कुठं होणार आहे, सीईटीच्या क्वेश्चन मध्ये जास्त हेल्प होईल. ठीक आहे, कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन घेतलं, त्या टाईपचे क्वेश्चन विचारले तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता मुलं. आता कुठला मंथ चालू आहे आपला? एप्रिल, बरोबर आहे. मग आता एप्रिल, मे पासून पकडा पुढे 7 to 8 मंथ मध्ये आपला सिलेबस कम्प्लीट होतो मुलांना, सगळ्या गोष्टी कव्हर होत चालतात. ठीक आहे, आणि इन बिटवीन काही टेस्टिंगचं पण असतात. टेस्ट जसं पाठीमागं पण शेड्यूल होतं तसंच आता पण शेड्यूल असणार आहे टेस्टचं. ठीक आहे, म्हणजे पकडून चला एका टॉपिकवर तुमच्या 2-3 तरी टेस्ट मिनिमम होणार आहेत प्रत्येक टॉपिक्सवर. पण पॅटर्न थोडा चेंज असेल. पहिलं काय, काही मुलं देत होती, काही मुलं नव्हती देत, काही मुलं 2 मिनिटांमध्ये पण टेस्ट सबमिट करत होती आणि पुन्हा एरर सांगत होती, ओपन केलं क्लोज झाला वगैरे. तर असं नसेल, यावर्षी थोडा पॅटर्न चेंज होईल, तर तुम्हाला त्याची डिटेल्स पण प्रोव्हाइड केली जाईल. तर टेस्ट पण महत्वाचे आहेत मुलांना. रिझल्ट आणण्यासाठी किंवा तुमचा रिझल्ट येण्यासाठी 3 गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत. ठीक आहे, एक तुमचं सेल्फ प्रिपरेशन, दुसरी गोष्ट असेल टेस्टिंग, आणि तिसरी गोष्ट आहे एमसीक्यू सॉल्विंग. ठीक आहे, हे टीचिंग तर सगळेच टीचर करणार आहेत, सगळ्याच मुलांना शिकवलं जातं, पण जे स्टुडंट ह्या 3 गोष्टी फॉलो करणार आहेत, कुठलं थोडं सेल्फ प्रिपरेशन असेल, त्याच्यानंतर मल्टिपल चॉईस क्वेश्चन क्लासमध्ये काय सॉल्व्ह केले तर सगळेच क्वेश्चन आता जवळपास बघितले एका टॉपिकवर 100-150 क्वेश्चन आहे. एवढे क्वेश्चन घेणं काही क्लासमध्ये पॉसिबल नसतं, पण त्याच्यामधले जे कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन आहेत, सिमिलर टाईपचे क्वेश्चन क्लासमध्ये घेतले जातात 20-25. रिमेनिंग जे तुमचे 60-70 क्वेश्चन असतील ते तुम्हाला घरी ट्राय करायचे मुलांना, आणि त्याच्यामध्ये जे डिफिकल्ट वाटतात ते प्रॉब्लेम तुमचे क्लिअर करून घ्यायचे त्या ठिकाणी. ठीक आहे, हे 2-3 रूल आहेत. सेल्फ प्रिपरेशन महत्वाचं आहे मुलांना, एमसीक्यू सॉल्विंग जास्त महत्वाचं आहे. बरेच मुलं घरी जाऊन लिहित बसतात नोट्स, क्लासमध्ये जे लिहिले ते डबल लिहितात. तसं बिलकुल वर्ष अकॅडमिक इयरमध्ये करायचं नाही. स्पेशली तुम्ही मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्रीची नोटबुक बनवा. फिजिक्समध्ये मॅथ्स रफ नोटबुक नाहीच ठेवायचे आपल्याला, डबल कुठंही लिहायचं नाही आपल्याला. ठीक आहे, कशी हँडरायटिंग असू द्या, इथंच क्लासमध्येच बघायचं, तुम्ही प्रॉपर लक्ष द्यायचंय, समजून घ्यायचं आणि लिहायचंय. मी घरी जाऊन पुन्हा लिहितो, हा जो कन्सेप्ट तुम्ही इम्प्लिमेंट केला तर मग रिझल्टवर त्याचं रिफ्लेक्शन दिसेल मुलांना. ठीक आहे, कारण क्लासमध्ये तुम्ही प्रॉपर लिहिणार नाहीत, लक्ष देणार नाहीत, ते डबल घरी जाऊन लिहिता म्हणजे डबल टाइम वेस्ट करताय तुम्ही. लिहिणं म्हणजे अभ्यास नाहीच ना, घरचं बघा. घरचं टायमिंग तुम्ही कशासाठी, रिव्हिजन, सेल्फ प्रिपरेशन साठी युटिलाइज केलं पाहिजे. या 2-3 गोष्टी जर तुम्ही इम्प्लिमेंट केला तर रिझल्टमध्ये रिफ्लेक्शन तुम्हाला दिसणार आहे.
टेस्ट मिस करू नका, टेस्टला घाबरूच नका. सुरुवातीपासून टेस्ट द्या, 10 मार्क, 5 मार्क, 2 मार्क जरी पडले तरी चालेल, पण टेस्ट द्या. टेस्टसाठी घाबरू नका तुम्ही. ठीक आहे. आपल्या टेस्ट ज्या असणार आहेत त्या पॉझिटिव्ह, नॉन निगेटिव्ह मार्किंगच्या असतील. जिथं निगेटिव्ह मार्किंगच्या असतील ते ऑलरेडी सांगितलं जाईल तुम्हाला. जेईची लेवलची टेस्ट असेल तिथं 1 निगेटिव्ह असतो, 4 +4 आणि -1चा रूल सगळ्यांना माहिती आहे. एक क्वेश्चन रॉंग झाला तुमचा 1 मार्क कमी होणार असतो, आणि एक क्वेश्चन करेक्ट आला तर 4 मार्क त्या ठिकाणी आपल्याला भेटणार असतात मुलांना. तर त्यावेळेस जेई प्रमाणे टेस्ट कंडक्ट केले जातील. सीईटी मध्ये नॉन निगेटिव्ह मार्किंग असते, त्याप्रमाणे टेस्ट कंडक्ट करायचे, पण टेस्ट द्यायची, मार्कला घाबरायचं नाही. तुम्ही जर यावर्षी टेस्ट सिरियसली नाही दिल्या तर मग खूप जास्त प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे. कारण तुम्ही टेस्टचं शेड्यूल ऑलरेडी भेटणार आहे तुम्हाला. असंही नाही की म्हणजे टेस्ट ऑन दी स्पॉट घेतोय आपण. टेस्टचं ऑलरेडी शेड्यूल भेटून जाईल तुम्हाला, पूर्ण अकॅडमिक इयरचं वर्षाचं शेड्यूल तुम्हाला टेस्टचं भेटणार. त्यासाठी आणि ट्राय करा ना. समजा मी काहीतरी शिकवलं एक कन्सेप्ट, मी ज्यावेळेस टेस्टला क्वेश्चन टाकणार आहे ते मी शिकवलेल्या कन्सेप्टवरच टाकणार आहे. असं कुठं अननेसेसरी क्वेश्चन नाही टाकणार तुम्हाला. तुम्ही जर तो कन्सेप्ट तुम्हाला प्रॉपर समजला असेल, घरी जाऊन थोडं बघितलं असेल, यार सरांनी टेक्स्ट बुक मधला कुठला पॉईंट घेतलेला आहे, त्याच्या रिलेटेड थोडे क्वेश्चन घेतले असतील तर जवळपास पडून 60-70% आरामात मार्क येणार आहेत. ठीक आहे, स्वतःहून केलं तरी. ते थोडं फॉलो करायचं आपल्याला, आणि ते केल्यानंतरच रिझल्ट मध्ये रिफ्लेक्शन दिसेल. मॅक्झिमम ट्राय करा की तुम्हाला मल्टिपल चॉईस टेस्ट मध्ये मार्क्स कसे भेटतील. ठीक आहे. आणि आपल्याला ट्राय करायचं मॅक्झिमम की क्लासमध्ये शिकवत असताना बोर्डची मेथड तर सांगणारच आहे मी, पण तुम्हाला पॅरलल त्याचे शॉर्टकट पण सांगितले जातील. म्हणजे पकडून चला, आता येईन वर जर फाइंड आउट करायचं असेल पूर्ण प्रोसेसला आपल्याला 5 to 8 मिनिट लागतात, किती फास्ट स्टुडंट असेल तरी. ठीक आहे. याला आपल्याला एका मिनिटामध्ये कसं वाइंड अप करायचं, एका मिनिटामध्ये तोच क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं, याची पण आपल्याला प्रॅक्टिस करून घ्यायची मुलं. ठीक आहे. वा, डिफिकल्ट काहीच नाही. तुमच्यासाठी जे शिकवायला टीचर आहेत ते दुसरीकडे असणार आहेत, किंवा तुम्ही कॉलेजमध्ये पण जाताय, क्लासमध्ये पण जाताय, जोपर्यंत तुम्ही सेल्फ अनालिसिस करणार नाहीत, घरी जाऊन स्वतःहून अभ्यास करून टेस्ट देणार नाहीत, टेस्ट दिल्यानंतर मार्क पडल्यानंतर कमी पडले जास्त पडले याचा विचार न करता त्या पेपरमध्ये आपण काय मिस्टेक केले आहेत, ते क्वेश्चन का आलेले नाहीत याचा जर विचार केला तुम्ही, तर पुढच्या टेस्टमध्ये नक्की तुम्हाला त्या ठिकाणी चांगला स्कोर भेटत असतो मुलं. तर थोडंफार लक्षात आलं. पुढे आपण टाइम टू टाइम काय चेंजेस असतील याच्यामध्ये तर इन्फॉर्म केलं जातं मुलांना. आपल्याला बोर्डसाठी मुलांना 80 मार्कचा पेपर असतो, आणि प्लस 20 मार्क हे प्रॅक्टिकलचे असतात, हे कॉलेजच्या हातात असतात. ठीक आहे. आणि 80 मार्क तुमचा रिटर्न पेपर असतो. 18 मार्क मध्ये 4 सेक्शन असतात मुलं, 4 सेक्शन. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी असणार आहे. सेक्शन ए मध्ये 2 क्वेश्चन असतो. पहिला असतो MCQ. ठीक आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील. 8 MCQ असतात आपल्याकडे. 2 मार्कला एक MCQ असतो. याचे किती मार्क बनतील तुमचे? 16 मार्क्स बनणार आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मुलांना. क्वेश्चन नंबर 2 हा शॉर्ट आन्सर, जसं एका लाईन मध्ये आन्सर लिहायचं असतं ना आपल्याला, त्या टाइप मध्ये. sin 30 ची व्हॅल्यू किती असते, 1/2 लिहिलं तरी आपल्याला त्या ठिकाणी 1 मार्क पडणार असतो. असे 4 क्वेश्चन असतात 4 मार्क्ससाठी. 1 मार्कला एकच क्वेश्चन असतो, तर हे 4 मार्क. तर सेक्शन ए तुमचा 20 मार्कचा असतो मुलं. इथंच आपले मुलं पास होऊन जातात. त्यामुळे तुम्ही बोर्डचं तर टेन्शन घ्यायचंच नाही. इंटरनल कमीत कमी 18 मार्क भेटत असतात. भले तुम्ही वर्षभर कॉलेज जर नाही केलं ना तर 18 मार्क भेटतील मिनिमम. लक्षात आलं का? पण मी तसं सजेस्ट करत नाही, पण सांगतोय की ओव्हरऑल कॉलेजच्या हातात मार्क आहे, तर कुठलंही कॉलेज स्वतःच्या मुलांचं नुकसान करत नाही. ठीक आहे. तर मेजॉरिटी तुम्ही त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. त्याच्यानंतर सेक्शन बी मुलांना क्वेश्चन नंबर 3 पासून पुढे मुलांना क्वेश्चन नंबर जवळपास 14 पर्यंत हा जवळपास मुलांना 16 मार्कचं सेक्शन राहतो. 8 क्वेश्चन असतात. याच्यामध्ये कसं राहतं, सेक्शन बी मध्ये सांगतोय आपल्याला 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. किती पैकी? 12 क्वेश्चन पैकी. हे बोर्डचा पॅटर्न लक्षात घ्यायचं बरं का. सेक्शन ए मध्ये मल्टिपल चॉईस आणि शॉर्ट आन्सर. किती? 20 मार्क झाले. मल्टिपल चॉईस किती असणार आहेत आपले? 8. किती मार्कला असणार? 2 मार्कला एक असेल, म्हणजे किती मार्क झाले? 16. आणि प्लस 4 शॉर्ट आन्सर वाले. असे किती? सेक्शन ए किती झाला तुमचा? 20 मार्कचा. सेक्शन बी किती मार्कचा होतोय? 16 मार्कचा. 2 मार्कला एक क्वेश्चन असतो. 12 आउट ऑफ किती सॉल्व्ह करायचे तुम्हाला? 8 सॉल्व्ह करायचे. इथं ऑप्शन आहे ना, पण सेक्शन ए मध्ये ऑप्शन आहे का आपल्याकडे? नाही. प्रत्येक क्वेश्चन कसा आपला कंपल्सरी आहे म्हणून. आता सेक्शन सी मध्ये जर गेलात ना, सेक्शन सी मध्ये पण इथं 15 पासून जवळपास किती असणार आहे तुमचे? 25, 27 पर्यंत. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 15 पासून क्वेश्चन नंबर 27 पर्यंत अशा आपले इथं पण किती क्वेश्चन असणार आहेत? 12 क्वेश्चन असतील. त्याच्यापैकी आपल्याला 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आणि हा सेक्शन असतो 24 मार्कचा. 3 मार्कला एक क्वेश्चन असतो. सेक्शन सी कितीला असतो? 3 मार्कसाठी. सांगा सेक्शन बी कितीला असतो रे? 2 मार्कला. किती? 12 पैकी किती सॉल्व्ह करायचे? 8 सॉल्व्ह करायचे. सेक्शन सी मध्ये पण 12 पैकी किती सॉल्व्ह करायचे? 8 सॉल्व्ह करायचे. पण किती मार्कला एक क्वेश्चन आहे?
3 मार्क्ससाठी. त्याच्यानंतर असतो आपला सेक्शन डी. सेक्शन डी मध्ये मुलांनो क्वेश्चन नंबर 28 तू पुढे पकडून चला, याच्यामध्ये 8 क्वेश्चन असतात 35 पर्यंत. क्वेश्चन नंबर 35 या टाईप पर्यंत असे आपले 35 क्वेश्चन असतात. तर याच्यामध्ये क्वेश्चन 8 पैकी क्वेश्चन 5 सॉल्व्ह करायचे आपल्याला. किती? 8 पैकी 5. मग या केसमध्ये 4 मार्कला एक क्वेश्चन असतो. हा असतो 20 मार्कचा सेक्शन असतो. 4 मार्क्ससाठी एक क्वेश्चन असेल सेक्शन डी. असे किती मार्क असतात त्याचे? 20 मार्क्स. तर टोटल जर काउंट केलं तुम्ही, इथं हा 20, 24 आणि 60 किती झाला? 40. 40 प्लस हे 20 आणि इथला 20 किती झाला? 40. 80 मार्क्सचा तुमचा हा पेपर असणार आहे, रिटर्न पेपर बोर्डचा. क्लिअर आहे? सेक्शन ए कंपल्सरी, कुठलाही ऑप्शनल क्वेश्चन नसेल. फर्स्ट क्वेश्चन कसा असणार? मल्टिपल चॉईस. किती असतात? 8 असतात. किती मार्कला? 2 मार्कला 1. म्हणजे टोटल किती झाले? 16 झाले. क्वेश्चन 2 4 शॉर्ट आन्सर असणार आहेत. क्लिअर इथपर्यंत? 4 शॉर्ट आन्सर किती मार्कला असतील? 4 मार्क. सेक्शन ए 20 मार्क्स झाला. सेक्शन नंबर बी मध्ये सांगा मुलांना. क्वेश्चन नंबर 3 पासून क्वेश्चन नंबर 14 पर्यंत असतो. राईट? किती मार्कला राहतात ते? 2 मार्कला एक क्वेश्चन असेल. असे किती क्वेश्चन असतात? 12 पैकी किती सॉल्व्ह करायचे? 8. सेक्शन सी मध्ये किती मार्कला एक असतो? 3 मार्कला. असे किती क्वेश्चन असतात? 12 पैकी किती सॉल्व्ह करायचे? 8. टोटल किती होणार? 24. आणि सेक्शन डी 8 पैकी किती सॉल्व्ह करायचे? 5. परत एक क्वेश्चन किती मार्कला आहे? 4 मार्कला. म्हणजे टोटल किती झाले? 5 × 4 20. असा आपला 80 मार्कचा पेपर असतो. आणि जो तुमचा 20 मार्क आहेत मुलांना, 20 मार्क कशाला? प्रॅक्टिकल आहे. याच्यामध्ये पण तुमचं जर्नल जर कम्प्लीट असेल तर 5 मार्क भेटणार तुम्हाला. जर्नल साठी किती मार्क आहेत? 5 मार्क. त्याच्यानंतर मुलांना हे 15 मार्क जे असणार आहेत हे कशासाठी? एक 4 क्वेश्चन दिले जातील तुम्हाला. क्वेश्चन 1 टू क्वेश्चन 4. 4 क्वेश्चन पैकी 3 क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. हे बोर्डच्या पेपर सारखाच पेपर होतो क्लासरूम मध्ये. एका बेंचवर एकच स्टुडंट असतो. ठीक आहे. पण हे 4 क्वेश्चन मुलांना सॉल्व्ह करायला दिले जातात. 4 पैकी 2 क्वेश्चन कुठले असतात? पार्ट 1 मधले. आणि 2 क्वेश्चन कुठले असणार आहेत? पार्ट 2 चे. तर पार्ट 1 मध्ये बघितलं तर मॅट्रायसेस किंवा तुमचा लॉजिक वरचा पहिला आणि दुसऱ्या टॉपिक वरचा एक क्वेश्चन असेल. आणि पकडून चला सेकंड क्वेश्चन तुमचं लास्ट एलपीपी आहे ना त्याच्यामधला एक क्वेश्चन असेल. पार्ट 2 मध्ये ऍप्लिकेशन वाला आहे ना पार्ट, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, याच्यावरचा एक क्वेश्चन असेल. डिफरन्शियल इक्वेशन किंवा तुमचं बायनॉमियल प्रोबॅबिलिटी वरचा एक क्वेश्चन आहे. ते पण फिक्स पॅटर्न असतो. तिथे तुम्हाला क्वेश्चन पण सांगितले जातात काही कॉलेजमध्ये की एवढे 20 पैकी तुमचे 4 येतील वगैरे. 10 क्वेश्चन प्रिपेअर करा, ते कुठलेही तुम्हाला 4 भेटतील. त्याच्यामुळे त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. क्लिअर आहे? जर्नल कम्प्लीट झालं, 5 मार्क फिक्स झाले. 4 आउट ऑफ 3 क्वेश्चन करेक्ट लिहिलेत तुम्ही. इथं पण तुमचे 15 क्वेश्चन, 5 मार्कला एक क्वेश्चन असतो ते कव्हर होतं. इथं कुठं अटेंडन्स सांगितलंय का मी? नाही. अटेंडन्सचा जास्त रोल नाहीये. ठीक आहे. पण सायकोलॉजी कशी असते बाबा, 100 मुलं आहेत आपल्याकडे, सगळ्यांना 100 पैकी 20 पैकी 20 टाकले, कोणतरी ऑब्जेक्शन घेईन आउट ऑफ कसे पडले हो. मग ते काय करतात? 80% मुलांना आउट ऑफ मार्क देतात. 20 आउट ऑफ 20. बाकीच्या 10 जणांना मग काय करणार? 19 मार्क देणार. 20 पैकी 90. ठीक आहे. पुन्हा 18 असं मार्किंग केली जाते. लक्षात आलं का? बेसिकली सगळ्यांना प्रॅक्टिकलचं काही टेन्शन घ्यायचं नाही. 35 मार्कला पास असतं आपल्याकडे. 20 तर इथंच भेटतात. आणि क्वेश्चन सेक्शन ए मध्येच तुम्हाला 20 आउट ऑफ बऱ्यापैकी चांगले मार्क्स त्या ठिकाणी भेटतात. कारण जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात हे इझी असतात. आपण सीईटी पेक्षा जेई पेक्षा खूप इझी असतात. तर बऱ्यापैकी मुलं इथं आउट ऑफ पण घेतात. 8 आउट ऑफ 7 तरी करेक्ट येतात, 6 पण करेक्ट येतात. ठीक आहे. आणि 1 मार्क वाला तर कसं राहतं? आन्सर करेक्ट आलं तर मार्क. लक्षात आलं का? 1 मार्क तुम्हाला विचारलं साइन 30 ची व्हॅल्यू किती? 1/2 लिहिलं, फक्त 1/2 लिहिलं तुम्ही तर 1 मार्क पडला तुमचा. करेक्ट आहे इथपर्यंत? tan 45 ची व्हॅल्यू किती? 1 येते, तरी मार्क तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातो. बा तिथे एक तर तुम्हाला 0 भेटणार आहे किंवा काय भेटणार आहे? 1. कारण हाफ मार्क हा मॅथ मध्ये नाहीये. लक्षात आलं का? कुठेही तुम्हाला हाफ मार्क भेटणार नाही. कुठलाही आन्सर असेल 2 मार्कचा आन्सर असेल तर तुम्हाला 3 स्टेप मध्ये आन्सर काढायचं. एक तर तुम्हाला 2 आउट ऑफ 2 भेटेल किंवा 1 भेटेल. 1.5 मार्क कुठंच भेटणार हे लक्षात घ्या. मॅथ्स मध्ये रूलच आहे की आपल्याला 1 किंवा 0 हा मार्किंग सिस्टम. फिजिक्स मध्ये तुम्हाला 1.5 भेटेल, 2.5 भेटतील, 3.5 भेटतील. म्हणजे हाफ मार्क सिस्टम बाकीच्या सब्जेक्टला आहे, तसं आपल्याकडे मॅथला नाही. आणि बाकी सब्जेक्टचं पण टेन्शन घ्यायचं नाही. लास्ट इयरला एक मुलानं पेपरच दिला नव्हता तरी पास झाला. केमिस्ट्रीचा पेपर त्याला बसच भेटली नाही. ठीक आहे. पेपर गेला त्याचा तरी पास झाला. का बरं पास झाला? त्याला प्रॅक्टिकलला 30 मार्क होते केमिस्ट्रीमध्ये आणि 6 मार्कचा ग्रेस भेटला, 36 झाले, झाला पास. इंटरनल मार्क प्रॅक्टिकलचे आहेत ना. केमिस्ट्री कितीला आहे तुमचा? 70 रिटर्नचा असतो आणि 30 प्रॅक्टिकलला असतात. हे त्याला 30 आउट ऑफ 30 कॉलेजनं दिले. 6 मार्कचा ग्रेस भेटला, बाकी सब्जेक्ट मध्ये पास होता. त्यामुळे बोर्डचं तुम्ही टेन्शनच घेऊ नका. बोर्डचं बाजूलाच ठेवायचं. पूर्ण अकॅडमिक इयर मध्ये आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करायचं.
मग ती सीईटी असेल, जेई असेल किंवा काही एनडीए करत असतील तर बेस पासून आपण चालू करायचं, बाबा सीईटी परफेक्ट करायची, जेईचं करत चालायचं आणि टेस्ट दोन्ही पण द्यायचे. म्हणजे मुलं तुम्ही सीईटीला असताल, जेईला असतील, डझंट मॅटर. आजच सांगतोय, लेक्चर फर्स्ट आहे आपलं, आपल्याला दोन्ही पण टेस्ट 100% द्यायच्यात. का बरं द्यायच्यात? विचार करा मुलांना. तुम्ही आता सीईटी बॅच मध्ये किंवा जेई मध्ये कुणी असतील, डझंट मॅटर. जेईच्या मुलांना पण सीईटी द्यायची आणि जेई पण द्यायची, आणि सीईटीच्या मुलांना सीईटी पण द्यायची आणि जेई पण द्यायची. तर काय फायदा आहे बघा या ठिकाणी सांगतो मी. आता आपल्याला काही मुलांना समजा 96% सीईटीला भेटले आणि जेईला किती भेटले, त्याला 80% भेटले. मग आता सीईटी मध्ये 96% व काही कॉलेज भेटत नाही. समजा समजा त्याला आता पीसीसीओपी, पुण्याचं टॉप नंबर 2चं कॉलेज कुठलं आहे, पीसीसीओपी समजा, ते कॉलेज जे सीईटी थ्रू नाही भेटलं पण जेई थ्रू भेटण्याचे चान्सेस असतात. कारण 100 आउट ऑफ, जसं आता त्या कॉलेजमध्ये समजा पकडून चला सगळ्या ब्रांचेसच्या किती सीट्स आहेत, 1000 सीट्स आहेत समजा, त्याच्या 12% पकडा, 12% म्हणजे 120 सीट तुमच्या जेई थ्रू भरणार आहेत. लक्षात आलं का? ह्याच्या सगळ्या ब्रांच आल्या, सिव्हिल आलं, मेकॅनिकल, केमिकल, ठीक आहे, इन्स्ट्रुमेंट असेल, कम्प्युटर सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, डेटा सायंटिस्ट असेल, कुठल्या सगळ्या ब्रांचेसचे पकडून 1000 मुलं असतील त्या कॉलेजमध्ये, 120 मुलं कशा थ्रू घेणार आहे, जेई थ्रू. आता मला सांगा, तुम्ही सीईटीला 96 भेटलेत भाऊ, 96ला इथं तुम्हाला भेटतच नाही, 1000 मध्ये तुमचा नंबर लागत नाही, पण तुमचा चान्सेस आहे की जेई मधून तुम्हाला 120 मध्ये भेटणार आहे. कारण ज्यांना म्हणजे 90% पडलेत जेईला, ते सगळे जेईच्या कॉलेजला जाणार आहेत. कुठल्या कॉलेजला जातील, जेई, कारण त्यांची जेई मेन क्रॅक आहे ना. ते NIT ला जाणार, IIIT ला जाणार, IIT ला जरी नाही गेले तरी जेई थ्रू जे ऍडमिशन भेटणारे कॉलेज असतात आपले, त्या कॉलेजला ते मुलं निघून जाणार. मग आता किती राहणार तुमच्या पुढं, 80 to 90 मधले राहणार. 80 to 90 मधले बरेच सीईटी थ्रू त्यांना चांगले मार्क्स असतील, 99 असेल, कोणाला 98 असेल, 98 पॉईंट समथिंग असेल, ते CYP ला जाणार, दुसऱ्या अजून चांगल्या कॉलेजला जाणार. ज्याला म्हणजे 98 पडले त्याची जेई पण क्रॅक असते, तो पण तिकडे निघून जाणार. तुमचे इथं चान्सेस वाढतात मुलांना. मला सांगायचंय की तुम्ही सीईटी असू, जेई असू, दोन्ही टेस्ट द्या. भले आता काय काय क्रायटेरिया असं येतो बा, काही मुलांना समजा 79 किंवा 80% कशामध्ये, सीईटी मध्ये आले, बिलकुल चांगलं कॉलेज भेटत नाही. म्हणजे 80% पडले म्हणजे त्याला ओरिजिनल मार्क किती पडले, 70 ते 80 मार्क, किती पैकी, 200 पैकी. 200 मार्कचा पेपर असतो ना आपल्याला, 200 पैकी ओरिजिनल मार्क किती त्याचे, 70 to 80. त्याच्यामध्ये बिलकुल चांगलं कॉलेज भेटत नाही. पण तुम्ही जेई दिली बाबा, जेई दिली आणि लकीली तुमचं 60% जरी आलं जेई मध्ये, तरी तुम्हाला चांगलं कॉलेज भेटू शकतं. जेईचा ट्रायटेरिया, हे जे 120 मुलं आहेत ना, हे कसे सिलेक्ट करणार आहेत, पॉझिटिव्ह स्कोअर पाहिजे. जेईचा कसा स्कोअर पाहिजे, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह 20 भेटले तरी चालते. इथं जर तुमचा त्यांचा जेईचा कॅन्डिडेट आला नाही त्यांना, तर तुमचा नंबर त्या ठिकाणी लागून जातो. तर सुरुवातीपासून लक्षात येते का, जेई पण द्यायची आपल्याला, ठीक आहे, सीईटी पण द्यायची. चला आता हे सगळं झालं, अजून काय डाऊट आहे का तुमचा? येस, विचारा, तुम्हाला काय अजून डाऊट असेल तर. डॉक्युमेंटेशन क्लिअर करून घ्यायचे. कॉलेजमध्ये कुणाचं कास्ट व्हॅलिडिटी नसेल, अप्लाय करून टाका, डोमेसाईल काढून टाका, ते पण महत्वाचं आहे. ठीक आहे, टायमिंगला तुम्हाला डॉक्युमेंट भेटणार नाही. डोमेसाईल, कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट असेल, पुन्हा जे ओपन कॅटेगरीमध्ये दुसरं ते सर्टिफिकेट भेटतं ना, हा, ते पण काढून घ्या. म्हणजे काय होईल तुम्हाला, ज्यावेळेस तुमचं, कारण आता हे गोष्टी 11लाच अप्लाय करायचे असतात, बरेच जण केलेले पण असतील, पण ज्यांचं राहिले त्यांनी ते पण अप्लाय करून घ्या, जेणेकरून आपल्याला सीईटीची टेस्ट झाल्यानंतर अप्लाय करत असताना ते डॉक्युमेंट त्यावेळेस भेटले पाहिजेत आपल्याला. ठीक आहे, त्या पॉईंट ऑफ व्ह्यू डॉक्युमेंट्स पण क्लिअर करून घ्या. मुलांना आजचा टॉपिक आपण मॅट्रायसेस स्टार्ट करतोय. तर मॅट्रायसेस मध्ये थोडं आपण काय काय सेक्शन घ्यायचं ते थोडं डिस्कस करू बघा. तर मॅट्रायसेस मध्ये फर्स्ट कन्सेप्ट घ्यायचं आपल्याला, डिटर्मिनंट्स. लिहू नका तुम्ही, सांगतो मी. 2x2चा डिटर्मिनंट्स असेल, 3x3चा डिटर्मिनंट्स असेल, हा फर्स्ट कन्सेप्ट असेल, जे की सर्वांना माहित आहे. सेकंड कन्सेप्ट असेल मुलांना, सेकंड कन्सेप्ट असेल मायनर अँड को फॅक्टर. ठीक आहे, मायनर आणि को फॅक्टर, हे पण 2x2 आणि 3x3 आपल्याला या ठिकाणी बघायचं, मायनर आणि को फॅक्टर. थर्ड असेल ऍडजॉइंट, ऍडजॉइंट ऑफ मॅट्रायसेस. ठीक आहे, ऍडजॉइंट कसं फाइंड आउट करायचं ते पण सांगितलं जाईल. फोर्थ असेल ए इनवर्स बाय ऍडजॉइंट मेथड. त्याच्यानंतर फिफ्थ कन्सेप्ट असेल ए इनवर्स बाय इलेमेट्री ट्रान्सफॉर्मेशन. इलेमेट्री ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला ऍडजॉइंट कसं, ए इनवर्स कसं फाइंड आउट करायचं ते पण त्या ठिकाणी बघितलं जाईल. याच्यामध्ये दोन आहे, रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. तर याच्यामध्ये आपल्या मुलांना फर्स्ट आणि सेकंड, हे आपला सेकंड टॉपिक आहे. तर 2.1
2.2 सगळे एक्सरसाइज सहित पॉईंट कव्हर होणार आहे. त्याच्यानंतर थर्ड एक्सरसाइज बघा 2.3 एक्सरसाइज आहे ऍप्लिकेशनची. दोनच ऍप्लिकेशन आपल्याला, मेथड ऑफ इन्व्हर्जन्स आणि मेथड ऑफ रिडक्शन्स, राईट, या टाईपमध्ये. जसं तुम्ही लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल करत होता ना 10वीला, एक्स वायच्या व्हॅल्यू काढायच्या, इथं पण सेमच आहे. सेमच. मग दोन इक्वेशन असतील बाबा, एक्स प्लस वाय इक्वल टू 10, एक्स मायनस वाय इक्वल टू 20, राईट. किंवा तीन इक्वेशन असतील, एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल टू 10, एक्स मायनस वाय मायनस झेड इक्वल टू 50, अशा टाईपमध्ये. इथं ह्याला सॉल्व्ह करायचंय कुठल्या मेथडनं? मॅट्रिक्सच्या मेथडनं. ठीक आहे. जसं याला तुम्ही 10th मध्ये लिनियर इक्वेशन, इक्वेशन 1 इक्वेशन 2 घ्यायचा, एक्स वाय चे कोएफिशिएंट सेम करायचे, जर सेम साइन असेल तर सबट्रॅक्शन करायचं, डिफरंट साइन असेल तर ऍडिशन करून आपण एक्स वाय काढतो. इथं काय करायचं तुम्हाला? मेथड ऑफ इन्व्हर्जन किंवा मेथड ऑफ रिडक्शन यूज करून सेम एक्स वाय काढायचं. लक्षात आलं का? प्रोसेस म्हणजे टॉपिक बघितला तर सोपा टॉपिक आहे. याचं सीईटीचं आणि वेटेज सांगतो मी बघा. HSC बोर्डसाठी वेटेज आहे 6 मार्क मुलांना. त्याच्यानंतर सीईटी इथं वर लिहून घ्या इंडेक्स मध्ये, जिथं टॉपिकचं नाव टाकलेलं आहे तिथं लिहायचं 6 मार्क. पुढल्या सीईटी साठी 2 क्वेश्चन्स 4 मार्क. आणि जेई साठी पण मुलांना या ठिकाणी 1 क्वेश्चन असतो, हा पण 4 मार्क साठी. एनडीए जर गेलात तुम्ही या ठिकाणी मुलांना जवळपास 3 to 4 क्वेश्चन विचारले जातात 8 to 10 मार्क साठी या ठिकाणी. ठीक आहे. तर 2.5 मार्कला क्वेश्चन असतो कशासाठी? एनडीए साठी. 2.5 मार्कचा एक क्वेश्चन असतो मुलांना त्या ठिकाणी. तर असे तुमचे 8 to 10 मार्क्स साठी एनडीए ला पण टॉपिक्स विचारला जातो. आणि हा टॉपिकचं महत्व असं आहे मुलांना, ज्यावेळेस आता बघा मेजॉरिटी तुम्ही मॅथमॅटिक्स घेतलंय मध्ये 99% मुलांचं पॉईंट ऑफ व्ह्यू की इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं आपल्याला. ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंगला जाताना मुलांना, तर आपल्याकडे सेमिस्टर किती असतात रे? फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेम असतं, थर्ड असतो आणि फोर्थ असतो आणि फिफ्थ. तसे तर 8 सेमिस्टर असतात. पण मॅथ कुठपर्यंत आहे आपल्याला? 5 सेमिस्टर पर्यंत. त्या 5 सेमिस्टर मधले पहिले जे 2 वर्ष आहेत ना, इथं तुम्हाला मॅट्रायसिस बघायला भेटेल मेजॉरिटी. म्हणजे हा जो टॉपिक आहे पुढे पण तुम्हाला हेल्प होणार आहे. फक्त तो कसा असेल? लेवल अप असेल थोडं. जसं रँक ऑफ मॅट्रिक्स आपण किती पर्यंत बघणार आहे? 2x2 3x3 पर्यंत. तर तिथं 4x4 चा असतो मॅट्रिक्स, त्याचा रँक ऑफ मॅट्रिक्स वगैरे त्या ठिकाणी तुम्हाला इंजिनिअरिंगला पण बघायला भेटेल. म्हणजे पुढे पण या टॉपिकची हेल्प होणार आहे मुलांना. तर क्लिअर आहे? वेटेज वगैरे समजलं सगळ्यांना? आणि टॉपिक एकदम इझी. मी सांगतो ना, 11चा सिलेबस म्हणजे डिफिकल्ट आहे 12 पेक्षा. 11चा सिलेबस कसा आहे? डिफिकल्ट आहे, 12 पेक्षा डिफिकल्ट आहे मुलांना. जसं फंक्शन टॉपिक असेल, कोनिक सेक्शन असेल तुमचा, ते थोडं समजायला डिफिकल्ट आहे. पण 12चं बघितलं ना, एकदम इझी सिलेबस आहे. पार्ट 1 तर एकदम इझी, पार्ट 2 पण इझी. कधी पण तुमचे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले चांगले असतील. स्टार्टिंग पासून सांगितलंय आपल्याला पार्ट 2 जर खूप चांगला बनवायचा असेल तर काय करून आपल्याला? ट्रिग्नोमेट्री मस्ट. कारण बघा ना, किती टॉपिक सांगितले होते रे? 8 टॉपिक्स आहेत पार्ट 2 मध्ये. 8 पैकी पकडून चला 7 टॉपिक मध्ये साइन कॉस्ट पाहिजे आपल्याला. साइन कॉस्ट अँड 7 टॉपिक्स मध्ये. फक्त मेथड वेगळ्या आहेत. डेरिव्हेटिव्ह मध्ये पण ट्रिग्नोमेट्री, इंटिग्रेशन मध्ये पण ट्रिग्नोमेट्री. त्यामुळे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले पण तुम्ही रिवाइज करत चला. जसं मी टॉपिक चालू व्हायच्या आधी थोडं रिकॅप करतच घेणार आहे. पण तुम्ही थोडं अपडेट मध्ये ठेवलं, ट्रिग्नोमेट्री 2 टॉपिक होता ना आपला, त्याच्यातलेच फॉर्म्युले फक्त पार्ट करायचे. ते जर फॉर्म्युले पार्ट असतील तर मॅथ पार्ट 2 एकदम इझी जाणार तुम्हाला. मॅथ पार्ट 2 डिफिकल्ट कधी जाणार? जर फॉर्म्युले पार्ट नसतील. बाकी तर मेथड आहे आणि एकदम इझी बेसिक बेसिक मेथड आहे, खूप काय अवघड नाही. पार्ट 1 तर पकडून चला, एकदम सोपं आहे. कारण 99% मुलं लास्टला काय करतात? बोर्डचं प्रिपरेशन करत असताना पार्ट 1 कसं? पार्ट 1 मध्ये बघा ना, एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन किती असतात आपले? 15-20 क्वेश्चन असतात. ठीक आहे, 20 बिलो 20 असतात. काही 10 क्वेश्चन असतील, काही मध्ये 8 क्वेश्चन असतील. पण पार्ट 2 मध्ये एका एक्सरसाइज मध्ये 20 ते 25 क्वेश्चन असतात. अशा 5-5 एक्सरसाइज आहेत पार्ट 2 मध्ये. म्हणजे एका टॉपिकचे 100+ क्वेश्चन बनतात. पण इथं पार्ट 1 मध्ये एका टॉपचे 30+ क्वेश्चन बनतील, 30 बनतील, 40. 30 क्वेश्चन सॉल्व्ह करायला काय वाटत नाहीत ना मुलांना. लक्षात येते का? पण पार्ट 2 मध्ये एका एक्सरसाइज मध्ये 40-40 क्वेश्चन पण आहे, 30-30 क्वेश्चन पण आहे. कशासाठी? प्रॅक्टिस साठी. तो जर तुम्ही सेम टॉपिक एनसीआरटी मध्ये बघितला तो 5 पेजेस मध्ये संपेल, आपल्याकडे 50 पेजेस मध्ये संपवतो. म्हणजे फरक लक्षात आला का? एनसीआरटी मध्ये एका टाईपचा एकच क्वेश्चन दिलाय, लगेच पुढचा कन्सेप्ट दिलाय. पण स्टेट बोर्ड मध्ये एका कन्सेप्ट वरचे 5-5, 10-10 टाईपचे क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटतील. म्हणजे प्रॅक्टिस साठी पार्ट 2 मध्ये आपलं एचएससीचं जे बुक आहे ते खूप बेस्ट आहे मुलांना. ठीक आहे, तर क्लिअर आहे इथपर्यंत? चला आता लिहा सगळ्यांनी. डिटर्मिनंट्स ऑफ मॅट्रायसेस, डिटर्मिनंट्स ऑफ मॅट्रायसेस, डिटर्मिनंट्स ऑफ मॅट्रायसेस. फर्स्ट पॉइंट लिहायचा मुलांना, डिटर्मिनंट्स ऑफ मॅट्रायसेस.
डिटर्मिनंट्स ऑफ मॅट्रायसेसला किंवा मॅट्रिक्सला. याच्यामध्ये फर्स्ट लिहायचं आहे 2/2 असं लिहा किंवा असं रीड करू शकता 2/2. ठीक आहे, याला शॉर्ट मध्ये असं 2 × 2 नाही म्हणायचं 2/2 म्हणा. ठीक आहे, मग आता बघा या टाईप मध्ये मॅट्रिक्स कसं लिहायचं असतो रे मुलांना. जसं इथे ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे, राईट. हा जनरल फॉर्म ऑफ मॅट्रायसेस आहे. डिटर्मिनंट्स आणि मॅट्रायसेस मध्ये काय डिफरन्स होता रे? चला सांगा बरं एकदा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस? तर मुलांनो डिटर्मिनंट्स आणि मॅट्रायसेस मध्ये पहिला डिफरन्स होता, डिटर्मिनंट्स हा कशामध्ये लिहिला जातो? 2 व्हर्टिकल लाईन्स. आठवते सगळ्यांना? डिटर्मिनंट्स कसा लिहायचा असतो? 2 व्हर्टिकल लाईन्स. आणि मॅट्रायसेस कशामध्ये लिहायचा आहे? स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. हा आपला पहिला डिफरन्स आहे मुलांना. दुसरा डिफरन्स काय असतो? डिटर्मिनंटची व्हॅल्यू असते बघा, सॉल्व्ह केल्यानंतर डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू भेटते. पण तसं मॅट्रायसेसची व्हॅल्यू भेटते का? नाही. जसं आता या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतलं मी, हे तुम्ही लिहू नका. जसं 1 2 3 लिहिलं मी. याचं डिटर्मिनंट्स काढू शकता का तुम्ही? नाही. बट ह्याला म्हणू शकतो ना रो मॅट्रिक्स आहे. हो, एकच रो म्हणजे काय आहे? हा रो मॅट्रिक्स आहे. एकच कॉलम असेल तर काय म्हणतो? कॉलम मॅट्रिक्स म्हणतो आपण. मग त्याची व्हॅल्यू निघते का आपली? नाही निघत. हा स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर त्याची व्हॅल्यू काढू शकता, पण प्रत्येक मॅट्रिक्सची व्हॅल्यू निघते का? नाही. पण प्रत्येक डिटर्मिनंटची व्हॅल्यू निघते मुलं. पहिला डिफरन्स काय? डिटर्मिनंट्स हा 2 व्हर्टिकल लाईन्स मध्ये लिहिला जातो आणि मॅट्रायसेस हा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहायचा असतो आपल्याला. दुसरा डिफरन्स काय असतो? डिटर्मिनंटची तुम्हाला व्हॅल्यू भेटते, काहीतरी आन्सर भेटणार आहे सॉल्व्ह केल्यानंतर, पण मॅट्रायसेसची व्हॅल्यू आपल्याला भेटत नसते मुलांना. तर अजून एक तिसरा डिफरन्स काय असेल याच्यामध्ये? तिसरा डिफरन्स असा आहे, डिटर्मिनंटची ऑर्डर कशी असते? सेम सेम. जसं आता या ठिकाणी मी डिटर्मिनंट्स घेतला, ए इक्वल टू लिहिलं मुलांना 1 2 3 4. मला सांगा याची ऑर्डर किती आला रे? 2/2. ऑर्डर म्हणजे काय असतो? नंबर ऑफ रो इंटू नंबर ऑफ कॉलम. ऑर्डरचा फॉर्म्युला काय असतो? ऑर्डर इक्वल टू नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम. क्लिअर इथपर्यंत? मग सांगा 2/2 आली ऑर्डर, 3/3 येते. मग आता सेम सेम ऑर्डर असेल 2/2 चा डिटर्मिनंट्स काढू शकता, 3/3 चा काढू शकता, राईट. पण मॅट्रायसेसचं तसं नाही ना. रो मॅट्रिक्स असेल तर निघणार आहे का? नाही. चला क्लिअर इथपर्यंत? पहिलं लिहिलं सर्वांनी? बघा रे आता जे गरजेचं नाही ते इरेज करतो मी, आणि तुम्ही प्रॉपर लक्ष द्या मुलांनो. आपण प्रत्येक पॉईंट घेणार आहेत आणि हे लेक्चर रेकॉर्डेड ग्रुपला तर असतील, प्लस ट्राय करेल मी युट्यूबला पण अपलोड करेल, जेणेकरून मला हेल्प होईल नंतर. चला आता ए घेतला, याचा आपल्याला डिटर्मिनंट्स ऑफ ए काढायचं. याला मॉड्युलस ऑफ ए म्हणायचं नाही. हे मॉड सारखं दिसतं ना, पण हे मॉड्युलस ऑफ ए आहे का? नाही. डिटर्मिनंट्स ऑफ ए. डिटर्मिनंट कसं लिहायचं असतो आपल्याला? 2 व्हर्टिकल लाईन्स मध्ये. या ठिकाणी ए बी सी आणि डी घेतलं. सांगा याला सॉल्व्ह कसं करायचं असतं रे? माहिती आहे तुम्हाला आता? ए इंटू डी मायनस काय करायचा? बी इंटू सी घेतलं जातं, राईट. या टाईप मध्ये याला सॉल्व्ह केलं जातं. जसं मग याचं एक्झाम्पल घेऊ आपण. बा इथं मी ट्राय करतोय की एकदम बेसिक मधलं बेसिक गोष्टी पण घेतोय. काही मुलांना 99% ह्या गोष्टी माहीत असतील. ठीक आहे, एक्झाम्पल घेऊ आपण या ठिकाणी. एक्झाम्पल मध्ये तुम्ही सॉल्व्ह करा. एच व्हॅल्यू घेतली -3, 5, -7 आणि 8 घेतला. याला सॉल्व्ह करायचं मुलांना. किती आन्सर येणार आहे? -3 इंटू काय घ्यायचं? 8. आणि मायनस काय करायचं? 5 इंटू काय घ्यायचं? -7 घ्यायचं. आता सांगा बरं किती येणार? -24. आणि इकडे सांगा आता मायनस किती आला? 35. हा मायनस मायनस कॅन्सल झाला. मग किती बनणार मुलांना या ठिकाणी? +35 - 24. किती आलं सबट्रॅक्शन? 11 येते का? किती येणार आहे? +11 आली व्हॅल्यू. या टाईप मध्ये याला सॉल्व्ह करायचं. अजून एक ट्राय करा. या ठिकाणी बी वाला एक मॅट्रिक्स घेतला मी, राईट. तर या ठिकाणी लिहिलं आता √3 रूट ऑफ, इथं घेऊ आता आपण त्या ठिकाणी √3 घेऊ. चला या ठिकाणी 9 घेऊ, तिथं 1 घेऊ. आणि याचा काढायचं सांगितलं पॉईंट. डिटर्मिनंट्स ऑफ बी काढायचं आपलं. डिटर्मिनंट्स ऑफ बी फाइंड आउट करायचं. काय प्रोसेस करताल रे? पहिलं कसं लिहिणार या ठिकाणी? डिटर्मिनंट्स ऑफ बी लिहायचं. 2 व्हर्टिकल लाईन घ्यायच्या, √3, 9 आणि 1. इथं आली व्हॅल्यू √3 आली. सांगा बरं √3 इंटू √3, √3 चा स्क्वेअर बनतो ना. एक्स इंटू एक्स काय असतं? एक्स स्क्वेअर. या ठिकाणी √3 चा किती आला? स्क्वेअर आला. मायनस किती येणार आहे? 9 येणार आहे. सांगा बरं √3 चा स्क्वेअर किती येतं रे? स्क्वेअर आणि रूट कॅन्सल झाला, किती राहणार? 3 - 9. आन्सर किती आला? -6. बा डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही प्लस पण असते, मायनस पण असते आणि 0 पण असते. असं नाही की म्हणजे पॉझिटिव्हच पाहिजे, निगेटिव्हच पाहिजे.
झिरो असतो, प्लस असतो, मायनस असतो, नॉट डिफाईन नसतो. क्लिअर आहे? नॉट डिफाईन नसतो मुलांना. तर हे सगळ्यांना 2/2 क्लिअर आहे सगळ्यांना? एक सॉल्व करा, अजून फटाफट सॉल्व करा मुलांना. सी इक्वल टू दिलं या ठिकाणी √7. इथे घेतलं आपल्याला 5/7, राईट. इथं आहे तुमचा 5 आणि इकडे आहे पुन्हा √7. याला सॉल्व करा. आता ट्राय करायचं, याचं डिटरमिनंट ऑफ सी काढायचं. डिटरमिनंट ऑफ सी, राईट. चला याला लिहून घेऊत मुलांना. √7, 5/7, 5 आणि √7 आली व्हॅल्यू. काय करता आले मुलींनो सांगा बरं? √7 किती झाला आपला? √7चा स्क्वेअर झाला. मायनस किती बनणार? 5 × 5 न्यूमरेटरचा प्रोडक्ट बनतो ना. 25 डिवाइड बाय किती आला? 7 आली व्हॅल्यू. आता सांगा बरं √7चा स्क्वेअर किती येतं? 7. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाला. 7 - 25 डिवाइड बाय 7. क्रॉस प्रोडक्ट करा. 49 - 25 डिवाइड बाय किती आलं? 7. म्हणजे किती आलं हे? 24 डिवाइड बाय 7. डेसिमल मध्ये काढायची गरज नाहीये. क्लिअर इथपर्यंत? प्लस मायनस असल्यावर काय टेन्शन आहे का? आता 2/2 चा डिटरमिनंट सर्वांना काढता येतोय? काय डाऊट आहे मुलांना? डी इक्वल टू, डाऊट अजून वाटत असेल तर हा सॉल्व करा, याला ट्राय करा. राईट, करा सॉल्व सांगा मला. डिटरमिनंट ऑफ डी ची व्हॅल्यू किती येणार? -1 -1 -1 आणि -2 दिलाय. याची व्हॅल्यू सांगायची मुलांना. बघा मुलं किती आला आन्सर? काय प्रोसेस करायची मुलांना या ठिकाणी आपल्याला? डिटरमिनंट ऑफ डी फाइंड आउट करत असताना -1 -1 आणि -2 आली व्हॅल्यू. या ठिकाणी रूल कसा असतो रे? -1 × -2 घेतला, -1 × -1, बरोबर आहे. याचा प्रोडक्ट किती आला रे? +2 आणि याचा प्रोडक्ट पण +1 आला. या ठिकाणी आन्सर किती येणार आपला? 1 भेटणार आहे. ठीक आहे, अशा टाइप मध्ये 1 आन्सर भेट. तर क्लिअर आहे आता सगळ्यांना? समजलं? काय टेन्शन नाही. पुढे लिहा आता. डिटरमिनंट्स ऑफ 3/3 मॅट्रायसेस. पुढचा कन्सेप्ट घ्यायचा आपल्याला. डिटरमिनंट्स ऑफ 3/3 मॅट्रायसेस. डिटरमिनंट्स ऑफ 3/3 मॅट्रायसेस. डिटरमिनंट्स ऑफ 3/3 मॅट्रायसेस. डिटरमिनंट्स ऑफ 3/3 मॅट्रायसेस. Determinants of 3/3 matrices. लिहिला? So the determinants of 3/3 matrices ला 3/3 matrices ला किंवा मॅट्रिक्स लिहिलं तरी चालेल. पहिला घेऊ आपण A इक्वल टू, थोडा स्टँडर्ड फॉर्म लिहूत आपण. ABC DEF GHI या टाइप मध्ये. आणि आता खाली काढू आपण डिटरमिनंट्स ऑफ A काढू. ABC DEF GHI या टाइप मध्ये. मुलांना लक्षात आहे सगळ्यांना आता काय प्रोसेस करायची आपल्याला? तर मुलांना सगळ्यांना माहित असेल 11th झालेलं आहे. ए बाहेर घ्यायचं आणि कुठले 4 एलिमेंट्स मध्ये घ्यायचे असतात रे? राईट, ए च्या लाईन मधले सोडून द्यायचे. ए च्या लाईन मधले बघा कोण? BC सोडून दिलं, पुन्हा इथं DG सोडून दिला, म्हणजे हा आणि हा लाईन सोडून द्यायचे. ए च्या लाईन मध्ये राहिलेले 4 लिहायचे असतात. सांगा किती येणार? EFHI. तसं आता सेकंड घेत असताना काय करायचं? मायनस घ्यायचं. -B आला. आता बी च्या लाईन मधले 4 सोडून द्या. राईट बघा, बी च्या लाईन मधले हे सोडून दिले. DFGI राईट आहे मुलांना. या ठिकाणी घेतलं DFGI आले व्हॅल्यू. आणि प्लस काय घ्यायचं? आता C घ्यायचा, प्लस घ्यायचा. त्याची व्हॅल्यू घ्यायची बघा. C च्या लाईन मधले जर सोडून दिले या टाइप मध्ये 4 DEGH, तर हा DE आणि GH या टाइप मध्ये व्हॅल्यू भेटते. बाकीचं सोल्युशन सेमच आहे. काय करायचं आपण? A इन ब्रॅकेट
याचा येणार EI मायनस FH, बरोबर, क्रॉस प्रोडक्ट, मायनस बी इन ब्रॅकेट किती येणार DI मायनस GF, बरोबर आहे, आणि प्लस सी इन ब्रॅकेट किती येत आहे DH मायनस जी येते व्हॅल्यू. झालं मुलांना. या टाईप मध्ये आपल्याला काय करायचं, याला सॉल्व्ह करायचं असतं. आता हे सगळं सोल्युशन समोरच ठेवतो मी आणि एक क्वेश्चन देतो मुलांना तुम्हाला सॉल्व्ह करायला. ठीक आहे. ए इक्वल टू 1 2 3 3 2 1 1 3 2 याचा डिटरमिनंट्स काढायचा. ए दिलाय, या ठिकाणी घेतला मी फाइंड डिटरमिनंट्स ऑफ ए. याला आपल्याला सॉल्व्ह करायचं. ट्राय करा बरं तुम्ही. सेम या टाईप मध्ये अरेंज करा. पहिलं टार्गेट असेल आपलं की आपलं आन्सर करेक्ट आलं पाहिजे. त्याला टाइम लागला तरी चालेल, शॉर्ट मध्ये करू नका. ठीक आहे. जशी मी प्रोसेस वर लिहिली तसंच आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. प्रायमरी टार्गेट आहे आपलं की आपल्याला टाइम लागला तरी चालेल, आन्सर करेक्ट आलं पाहिजे. कारण सीईटी मध्ये 50 क्वेश्चन पैकी 31 क्वेश्चन जरी तुमचे करेक्ट आले, 31 मॅथ मध्ये सांगतो, तरी तुमचं 98% पेक्षा जास्त मार्क मॅथ्स मध्ये भेटतील. ठीक आहे. 31 म्हणजे 60% पेक्षा जास्त मार्क पडतात तुम्हाला. हे असं नाही की 50 पैकी 50च करेक्ट आले पाहिजे. ॲक्युरसी इम्प्रूव्ह करायची, आपल्याला टाइम लागू द्या ना. आपल्याला 50 पैकी 40 क्वेश्चन जरी आपले करेक्ट आले तर भरपूर चांगलंच आहे. 40 पैकी आपले 3-4 चुकले, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्यासाठी ॲक्युरसी का थोडं लक्ष द्या, त्याच्यावर जास्त काम करा मुलांना. एकदा तुम्हाला वाटलं की आता आपले क्वेश्चन बऱ्यापैकी करेक्ट आलेत, मग थोडं स्पीडअप करायचं, मग डायरेक्ट ओरली कॅल्क्युलेशन करायचं. करा, सॉल्व्ह करा. भेटला, डिटेल मध्येच लिहितो मी. 1 इन ब्रॅकेट किती येते आपल्या या ठिकाणी, हा 1 थोडं डिटेल मध्ये लिहतो. इथं आले व्हॅल्यू 5 प्लस 3 इन ब्रॅकेट 7. याचा आन्सर आला 1 मायनस 10 प्लस 21. 21 प्लस पॉझिटिव्ह ऍड केले, 22 मायनस 10 12 आन्सर आला पाहिजे. चेक करा. ज्यांचं 12 आलं त्यांचं करेक्ट आहे. रॉंग झालं असेल तर सोल्युशन समोर करेक्ट करून घ्या. बघा काय मिस्टेक झाले असेल. प्रायमरी टार्गेट आहे की आपल्याला आन्सर करेक्ट आलं पाहिजे. ठीक आहे. टाइम लागला तरी चालेल, त्यासाठी ह्याच प्रोसेसनं तुम्ही सॉल्व्ह करत चला. थोडा दुसरा क्वेश्चन घेऊत आपण. बी इक्वल टू, सोपेच देतो म्हणून काही टेन्शन नाही. -1 3 4 घेतलाय, -2 -4 6. ठीक आहे, छोटाच नंबर घेतो आपण, 1 घेतो. 3 -2 -1. बस आता मायनस साठी ट्राय करा. बघा, प्लस मायनस मध्ये मध्ये तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल मुलांना. रूल एवढाच आहे की जसं मी लिहिलंय त्याप्रमाणे अरेंज करा, डायरेक्ट करू नका. हे डायरेक्ट कधी करायचं, 3-4 क्वेश्चन करेक्ट आले ना मग डायरेक्ट करायचं, काय प्रॉब्लेम नाही. मग मीच सांगेल तुम्हाला की डायरेक्ट करा. पण तोपर्यंत ट्राय करा की बेसिक जे रूल आहे त्याच मेथडनं तुम्ही सॉल्व्ह करा त्याला.
जमतंय का बघा रे मुलांना? -1 बाहेर घेतला आपण. करा सॉल्व्ह करा, लास्टला बघा तुम्ही आन्सर सेम येते का तुमचं. म्हणजे काय होईल, काय मिस्टेक झाली असेल तर कळेल तुम्हाला. ठीक आहे, तेवढं ओरली कळेल तुम्हाला. -4 × -1 किती बनतं आपलं? 4 बनतो. ठीक आहे. -(-2) -3 in bracket 2 -3 +4 in bracket minus minus +1 +4 -(-12). चला या ठिकाणी मायनस ऑफ किती आला चेक करायचे, बरोबर आहे. 6 आली व्हॅल्यू. इथं आला -3 in bracket -1 आणि +4 in bracket मायनस मायनस झाला +16. चला या ठिकाणी आली व्हॅल्यू -6 -3 आणि +64. बरोबर आहे. दोघं सबट्रॅक्शन आलं -3 -3 +64 61 येतं का बघा. हा 61 आन्सर आलं पाहिजे. रॉंग झालं असेल तर काही टेन्शन घेऊ नका, फक्त प्रोसेस फॉलो करा. म्हणजे काय होईल पुढे क्वेश्चन मध्ये रॉंग झालं ना, बघायचं कुठं चुकलं एवढंच बघायचं आपल्याला. रॉंग कुठे गेलतो प्लस मायनस मध्ये, म्हणजे आपली मिस्टेक इम्प्रूव्ह करायची आपल्याला. झालंय समजलं. आता 2/2 चा काय घेतला आपण डिटर्मिनंट्स आणि 3/3 चा पण काय काढला डिटर्मिनंट्स. पुढचा कन्सेप्ट लिहा आता. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स लिहा. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स, ऑर्डर ऑफ मॅट्रायसेस लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट कन्सेप्ट आहे ऑर्डर ऑफ मॅट्रायसेस. ऑर्डर ऑफ, ठीक आहे. तर ऑर्डर इक्वल टू फॉर्म्युला लिहा, नंबर ऑफ रो इंटू नंबर ऑफ कॉलम्स. ठीक आहे, नंबर ऑफ रो इंटू नंबर ऑफ कॉलम्स घ्यायचं. मध्ये या ठिकाणी ए घेऊत 1 2 3 4 5 6. याची ऑर्डर सांगा बरं. ऑर्डर किती येणार मुलांना याची? नंबर ऑफ रो किती त्याच्यामध्ये? रो म्हणजे कोण असतात? आडवे, आडवे रो. आणि हे उभे काय आहेत तुमचे? कॉलम्स आहेत. किती रो आणि किती कॉलम्स आहेत? राईट, 2 रो आहेत बघा. आणि कॉलम्स किती आपले? 3. आणि हे असंच ठेवायचंय, याला 6 करायचं नाही मुलांना, कारण आपण ऑर्डर लिहितोय. ऑर्डरचा फॉर्म्युला काय? नंबर ऑफ रो इंटू नंबर ऑफ कॉलम. तर 2/3 म्हणायचं. काय म्हणायचं याला? 2/3. ठीक आहे. चल उत्तर लिहा. बी इक्वल टू 7 8 9. आता सांगा ऑर्डर. सी चं सांगा मुलांना. काय? 7 8 10 11 ऑर्डर. चला दुसऱ्याचं किती आहे? तर किती रो आहेत आपल्याकडे? रो 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 आडवे किती? 3 आहेत ना. समजते बघा, याच्यामध्ये फर्स्ट रो असतो, हा सेकंड रो असतो, थर्ड रो आहे. इथं कॉलम एकच आहे ना. मग आपला फॉर्म्युला काय? नंबर ऑफ रो इंटू नंबर ऑफ कॉलम्स. 3 रो आणि 1 कॉलम, 3/1 आली. तसं थर्डची ऑर्डर किती येते मुलांना? सी ची किती रो आहेत आपले? रो मध्ये समजतं ना, आडवे बघायचे. 2 किती आला? 4. 2/4 येणार. क्लिअर आहे? कुठला पण काढू शकता ना तुम्ही, आता काही टेन्शन आहे का? याचं सांगा. याची ऑर्डर किती रो आहेत आपले? 3 रो आहेत. आणि कॉलम्स किती आहेत? 4. 3/4 झाले ऑर्डर.
क्वेश्चन घ्या आता, याच्यावरचेच क्वेश्चन घेऊ. पहिला क्वेश्चन घ्या. फाइंड द डिटर्मिनंट्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस. फाइंड द डिटर्मिनंट ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस. Find the determinants of the following matrices. Find the determinants of the following matrices. Find determinants of the following matrices. Find the determinants of the following matrices. Following matrices. लिहिलं का? तर मुलांना या ठिकाणी फर्स्ट घ्या. A इक्वल टू, या ठिकाणी लिहायचं मुलांना ओमेगा, ओमेगा स्क्वेअर, ओमेगा क्यूब, राईट. त्याच्यानंतर आहे 1 ओमेगा, ओमेगा स्क्वेअर. त्याला असं मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये लिहा. आणि पुढचं लिहायचं आता ओमेगा, ओमेगा क्यूब, ओमेगा स्क्वेअर, या टाईप मध्ये. याचा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? डिटर्मिनंट्स फाइंड आउट करायचं मला. आता थोडं लक्ष द्या बरं का, डिटर्मिनंटचे थोडे प्रॉपर्टी सांगतो मी सीईटी साठी. तर प्रॉपर्टी असते डिटर्मिनंटची मुलांना. बा काय प्रॉपर्टी भाऊ? कुठलाही समजा या ठिकाणी एखादा ए दिलाय आपल्याला, ए दिलाय या ठिकाणी 1 2 3, इथं पण 1 2 3 दिलंय, आणि या ठिकाणी 5 6 7 दिलंय. मला सांगा याच्यातले 2 रो सेम आहेत का नाही? फर्स्ट आणि सेकंड रो. जर कुठलाही आता याला जर सॉल्व्ह केलं ना तुम्ही, तर आन्सर 0 येणार. काय येणार? आन्सर 0. कारण आपली प्रॉपर्टी काय सांगते? कुठलेही 2 रो किंवा 2 कॉलम जर आयडेंटिकल असतील, आयडेंटिकल मीन्स सेम असेल, तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय घ्यायची? 0 घ्यायची. आता रूल अजून एक लक्षात घ्या काय असतो बघा. जसं मुलांना मी यालाच असं लिहिलं बघा, ए इक्वल टू, या ठिकाणी लिहिला 5 10 आणि 15 लिहिला, इथं लिहिला 1 2 3, इथं 5 6 7, बरोबर आहे. या ठिकाणी 5 6 7 लिहिलं. मुलांना मला सांगा या ठिकाणी कुठले 2 रो आयडेंटिकल दिसतात का रे? सध्या नाही दिसत, बरोबर आहे. मग आता मी काय करणार, फर्स्ट रो जो आहे ना आपला, फर्स्ट रो याच्यामधून मी 5 कॉमन घेणार आहे. 5 कॉमन घेतल्यानंतर फर्स्ट रो मध्ये किती शिल्लक राहतात? 1 2 3, पुन्हा किती आला? 1 2 3 आला, बाकीचं 5 6 7 ॲज इट इज. तरी आन्सर काय झालं रे? फर्स्ट रो आणि सेकंड रो आयडेंटिकल आहेत ना, आन्सर किती येणार तुमचं? 0 येणार. काय प्रोसेस केली रे मी याच्यामध्ये मुलांना, जो आपला डिटर्मिनंट्स दिलाय, बरोबर आहे, हा जो ए दिलाय मुलांना, याच्यामधला जो फर्स्ट रो होता, फर्स्ट रो मधून 5 मी कॉमन घेतलाय. म्हणजे एकाच रो मधून काय केलं मी? 5 कॉमन घेतला. हे आपल्याला अलाउड आहे की तुम्ही एकाच रो मधून एक एलिमेंट कॉमन घेऊ शकता. जसं या ठिकाणी असं जर क्वेश्चन असेल, मी असं पण करू शकतो मुलांना. ए इक्वल टू, खूप महत्वाची प्रॉपर्टी, इथे घेतला 5, बरे, या ठिकाणी 5 10 आणि 15 लिहिलं, इथं लिहिलं 7 14 21 लिहिलं, आणि इथं लिहिलं मुलांना मी 8 16 24 लिहिलं. हा, तर मी काय करू शकतो? राईट, वा, फर्स्ट रो मधून एक एलिमेंट कॉमन येतोय का? कॉमन घेऊ शकतो. किती घेतला? 5. दुसऱ्यामधून 7, तिसऱ्यामधून 8 कॉमन. आता ब्रॅकेट मध्ये शिल्लक किती राहिलं? 1 2 3. इथं 2 तर सेमच आले ना, तिसरा आला काय नाही आला काय फरक पडणार आहे का? तिसरा पण आपल्याला 1 2 3 जरी नाही भेटला तरी आन्सर काय राहायचं? 0च येणार आहे. मग इथं मला सांगा आपण ती प्रोसेस यूज केली का? मगाचा बॉक्स बनवला, 5 घेतला, पुन्हा 4 एलिमेंट्स, 10 घेतलं, पुन्हा 4 एलिमेंट्स, 15 घेतला, पुन्हा 4 एलिमेंट्स, असं केलंय का? आणि ही जरी प्रोसेस केली तरी आन्सर काय येणार आहे? 0च येणार, 100% 0 येणार या मेथड. पण कॅल्क्युलेशन बघा ना, 24चा टेबल माहिती पाहिजे, 14चा माहिती पाहिजे तुम्हाला, जास्त कॅल्क्युलेशन होणार ना. प्रॉपर्टी समजली का? एनी 2 रो किंवा एनी 2 कॉलम्स, कॉलम जरी सेम असतील 2, तरी आन्सर काय घ्यायचं? 0 घ्यायचं आपल्याला. करेक्ट आहे. आता अजून एक सांगा, 1-2 मिनिटं मुलांना फक्त मला सांगा, जर ए ची व्हॅल्यू मी या ठिकाणी 5 10 15 आणि 20 लिहिलं, आता खूप महत्वाचं आहे बरं का, आणि या ठिकाणी बी घेतला, मी बी घेतला मुलांना, या ठिकाणी डिटर्मिनंट्स मध्ये घेतला, 5 10 15 आणि 20 लिहिलं. आता लक्ष द्या बरं, खूप महत्वाचं आहे या ठिकाणी दोन्ही मधलं. आता सगळ्यात महत्वाचं, पहिल्या याच्यामध्ये काय रे? मॅट्रायसिस आहे, दुसरा काय? डिटर्मिनंट्स आहे. करेक्ट आहे इथपर्यंत? फर्स्ट काय? मॅट्रायसिस, सेकंड काय? डिटर्मिनंट्स. मॅट्रायसिस मध्ये कॉमन घेत असताना सगळ्यामधून एकच कॉमन आला पाहिजे, सगळ्यामधून एकच कॉमन आला पाहिजे तरच कॉमन घेऊ शकता. मॅट्रायसिस मध्ये कॉमन घेत असताना सगळ्यामधून एकच कॉमन घ्यायचं. लक्ष देत आहे? मला सांगा, सगळीकडे 5 5 कॉमन येऊ शकतो ना? 5 10 50 20 आहे,
सगळ्यामधून काय कॉमन घेऊ शकतो आपण 5. म्हणजे इथं कॉमन घेताना मी असं लिहू शकतो याला, हा 5 इन ब्रॅकेट मध्ये 1 2 3 4 राहिला, बरोबर आहे. असं राहणार. पुढे सॉल्व्ह केलं का अजून मी नाही मुलांनो. बट मुलांनो मी ज्यावेळेस डिटरमिनंट्स काढतोय, डिटरमिनंट्स काढताना पहिल्या रो मधून एक 5 कॉमन घेऊ शकतो आणि सेकंड रो मधून पण काय करू शकतो, एक 5 कॉमन घेऊ शकतो. मध्ये किती शिल्लक राहणार मग माझ्याकडे 1 2 3 4 राहते व्हॅल्यू. तर दोन्हीतला फरक समजला का? मॅट्रायसिस मध्ये काय प्रोसेस करायची आपल्याला, सगळ्यामधून एकच कॉमन. समजा याच्यामध्ये इथं असं असतं मुलांना, या ठिकाणी मी काय केलं असतं, या ठिकाणी 4च्या जागेवर मी घेतलं असतं समजा 7, सॉरी इथं नाही, इकडे घेऊ आपण, ठीक आहे. चला या ठिकाणी इथं मी काय घेतलं असतं बघा, 20च्या जागेवर इथं घेतलं असतं 21. आता मला सांगा सगळ्यामध्ये 5 कॉमन येणार आहे का? नाही. मग आता इथं आपल्याला कॉमन घेता आलं नसतं. लक्षात आलं का? सगळ्यामध्ये कॉमन असेल तरच कॉमन घ्यायचं. म्हणजे कॉमन घ्यायचं असेल तर आपल्याला क्रिएट करावं लागलं असतं, 5 न मल्टिप्लाय 5 न डिवाइड, बरोबर आहे. मग सगळीकडून 5 कॉमन घेतलं तर इथं किती शिल्लक राहिला असतं आपला 21/5. म्हणजे असं तुमचं कन्वर्ट होणार आहे. तर एवढंच लक्षात ठेवा की मॅट्रायसिस मध्ये कॉमन घेत असताना प्रत्येक एलिमेंट मधून कॉमन आला पाहिजे. पण डिटरमिनंट्स मध्ये कुठल्या एका रो मधून जरी कॉमन येत असेल तरी चालतंय, राईट. समजा सी वाला एक्झाम्पल घेतलं मी, इथं लिहिला मुलांना 10 20 आणि इथं लिहिला 7 आणि 9 लिहिलं. मला सांगा फर्स्ट रो मधून कॉमन येतं का नाही 10? इथं गरज पडली का 7 9 मध्ये कॉमन असण्याची गरज आहे का? नाही. याला असं लिहू शकतो 1, इथं 2 7 आणि 9. बट इथं जर असं जर मॅट्रायसेस असतात, सी इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 10 20 7 आणि 9, मग आता इथं कॉमन घेता आलं असतं का आपल्याला? नाही. एवढं समजलं का? हा, व्हेरी गुड. बस आता हे जो क्वेश्चन होता ना आपला, तो सांगायचा तुम्ही. आता याचं काय काढायचं तुम्हाला? डिटरमिनंट्स काढा म्हणलं ना. डिटरमिनंट्स मध्ये कसं लिहिणार आहे, टू व्हर्टिकल लाईन्स मध्ये लिहिणार का नाही आपण? मग डिटरमिनंट्स ऑफ सांगा, लिहू नका, सांगा. ओमेगा ओमेगा स्क्वेअर, ओमेगा क्यूब 1, ओमेगा ओमेगा स्क्वेअर, ओमेगा ओमेगा क्यूब, ओमेगा स्क्वेअर. फर्स्ट रो मधून ओमेगा कॉमन येतं का नाही? फर्स्ट रो मधून मी ओमेगा कॉमन घेतला. अजून कुठून येत असेल तरी काही गरज नाही आपल्याला, ठीक आहे. आपण फर्स्ट रो मधून ओमेगा कॉमन घेतला, इथं राहिला 1 ओमेगा ओमेगा स्क्वेअर, इकडे किती राहतं 1 ओमेगा ओमेगा स्क्वेअर, इथं राहिला ओमेगा ओमेगा क्यूब ओमेगा स्क्वेअर. आता मला सांगा बरं, फर्स्ट आणि सेकंड रो सेम झाले का? फर्स्ट सेकंड रो जर सेम असेल तर आन्सर काय येणार? 0. ओमेगा इंटू 0 आला, आन्सर किती आला मग? 0. लिहून टाकाय. म्हणजे प्रॉपर्टी यूज करून पण आपण डिटरमिनंटची व्हॅल्यू फास्ट सॉल्व्ह करू शकतो. तर 2 पॉईंट लक्षात ठेवा. कुठले 2 रो किंवा 2 कॉलम जर आयडेंटिकल असतील त्याचे डिटरमिनंट्स काय घ्यायचा? 0 घ्यायचा डायरेक्टली. सेकंड पॉईंट लक्षात ठेवायचंय, मॅट्रायसिस मध्ये कॉमन घेत असताना सगळ्या एलिमेंट मधून तो कॉमन आला पाहिजे. कुठल्या एखाद्या एलिमेंट मधून कॉमन येत नसेल तर आपल्याला तिथं कॉमन घ्यायचं नाही. सगळीकडे 5 कॉमन आला पाहिजे प्रत्येकातून. नसेल येत तर मग ऍडजस्टमेंट 5 न मल्टिप्लाय 5 न डिवाइड. येस. डिटरमिनंट्स मध्ये तुम्ही कुठल्याही रो मधून किंवा एखाद्या कॉलम्स मधून एखादा नंबर कॉमन घेऊ शकता मुलं. क्लिअर इथपर्यंत? बाकीचं नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू मुलांना, ठीक आहे. सो थँक्यू ऑल ऑफ यू.